नीलमताई गोरे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. तर नीलमताई, महिनाभराचा हा प्रयत्न, पोलिसांच्या ताब्यात टीईटी पेपर फुटीचा मुख्य आरोपी आलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे? नाही, मुळामध्ये आता असं आहे की केंद्र सरकारने काल जाहीर केलेलं आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, की अजून कडक कायदा हा लागू केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठा दंड होणार आहे, मोठी शिक्षा होणार आहे. खरं सांगायचं तर काही कायद्यांच्या मधल्या त्रुटी आपल्याला काही वर्षांनी लक्षात येतात. त्या दृष्टीने आता हा आरोपी पकडलेला गेला हे निश्चितच चांगलं सूचिन्ह आहे, आवश्यकच कारवाई आहे. पोलिसांनी त्याच्यात त्या आरोपीच्या मधून अजून धागेदोरे समोर येतील आणि त्यांच्या पाठीमागे कोणी सूत्रधार असतील तर त्यांना सुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे. दुसरं मला सांगावंसं वाटतं की जसे हे पेपर फुटीचा गुन्हा आहे तसे यांनी कट कारस्थान करून हे पेपर फोडलेले असल्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या नवीन कलमानुसार कट कारस्थानाचे सुद्धा त्याच्यावर कलम लागली पाहिजेत अशी माझी पोलिसांना सूचना आहे. आणि पोलिसांनी ही जी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये अजून वेगाने पुढे त्याला गती राहील आणि लवकर चार्जशीट दाखल व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. अगदीच. आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतो की शिक्षण व्यवस्थेबाबत. आता ही व्यवस्था अशी कधी होणार की असे प्रकार पुन्हा घडू नयेत? मुळामध्ये असं आहे की खूप वर्षापासून जे धागेदोरे आणखीन जे वेगवेगळ्या वीक लिंक्स किंवा दुर्बल पद्धतीने अनेक लोक खरे बाहुबली आर्थिकदृष्ट्या असतात त्यांचे दलाल हे सगळ्या उच्छाद मांडत असतात. तर ते जे वेगवेगळे लोकांची लिंक आहे, जाळं आहे, कट कारस्थान करणारे लोक आहेत, ते जसजसे पकडले जातील तसतसं याच्यावरती बंधन येऊ शकेल असं मला वाटतं. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सरकारने वारंवार प्रयत्न केलेले आहेत की अशा पद्धतीने पेपर फुटू नयेत, पण ते फुटताच कामा नये या दृष्टिकोनातून मला तर वाटतं की आज जी पिढी रस्त्यावर उतरली आहे त्यातले काही लोक अधिकारी होतील त्यावेळेला त्यांना अजून कार्यक्षमतेने काम करण्यासाठी प्रेरणा आणि स्फुरण असेल, कारण त्यांनी हे सगळं दुर्दैवी परिस्थिती अनुभवलेली आहे. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जे अतिशय कार्यक्षम अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत त्याचा तपास चालू राहिला तर लवकरच त्याच्यावरती आपल्याला आळा आलेला दिसेल. अगदीच. नीलमताई, खरं तर हा जो आरोपी आहे तो परप्रांतीय असल्याचं दिसतंय. मग एखादा परप्रांतीय महाराष्ट्रात असं काही कारस्थान घडवून आणू शकतो. पोलिसांची आता नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? परप्रांतीय असो, परदेशी असो किंवा कुठलाही असो, मुळात समाजकंटक किंवा गुन्हेगार किंवा संशयित गुन्हेगार हे सगळेजण त्यांचं काही प्रांत असण्यापेक्षा सुद्धा 2-3 व्यक्ती त्याच्यातल्या असतात. शेवटी ते लीक करणारे लोक, त्याची माहिती देणारे लोक स्थानिक सुद्धा असतात. त्यामुळे स्थानिक का परप्रांतीयाच्या मध्ये मात्र एक पाहिलं पाहिजे की या लोकांना बळ देणाऱ्या अजून काही शक्ती इतर प्रांतात आहेत का, त्याच्या पाठीमागे सूत्रधार आहेत का कोणी, आणि तसं असेल तर त्या राज्यांनी सुद्धा तशी उपाययोजना करणं अपेक्षित आहे. अगदीच. नीलमताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.